स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांनो, आपण लास्ट व्हिडिओ सेशनमध्ये 19th लेसन ज्याचं नाव आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हा सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने चुंबकत्व तयार करता येतं, ज्यात आपण सिंगल टच आणि डबल टच अशा दोन मेथड्स पाहिल्या, म्हणजे एकस्पर्शी पद्धतीने तयार होणारा चुंबक आणि द्विस्पर्शी पद्धतीने तयार होणारा चुंबक। आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीच्या बाबतीत अर्थ अ जायगॅन्टिक मॅग्नेट। खूप मोठा असा मॅग्नेट आहे, एक प्रचंड मोठा चुंबक म्हणजेच पृथ्वी। हा एक महत्त्वपूर्ण लेसन आज आपण पाहणार आहोत। आपला पॉइंट आहे अर्थ अ जायगॅन्टिक मॅग्नेट। मॅग्नेट म्हणजे चुंबक आणि प्रचंड मोठा चुंबक। पृथ्वी कोण आहे? प्रचंड मोठा चुंबक आहे असं आपल्याला यातून म्हणायचं। ही आहे आपली पृथ्वी आणि या भोवती तुम्हाला ज्या लाईन्स दिसतात या सर्व आहेत मॅग्नेटिक फील्ड्सच्या आणि मध्ये एक आहे पट्टी चुंबक। कशा पद्धतीने ते काम करते आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत। चला स्टार्ट करूया। The scientist William Gilbert have a scientific explanation based on experiment of the observation that a freely suspended magnet always settles in the north-south direction only। बघा, एक प्रख्यात शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट यांनी एका शास्त्रीय प्रयोगाच्या आधारे एक सिद्धांत मांडला होता आणि त्यांनी काय म्हणाले होते याच्यामध्ये, जो एखादा चुंबक आहे त्याला जर आपण मुक्तपणे टांगलं, हँग केलं तर तो दक्षिणोत्तर या नॉर्थ आणि साऊथ या दिशांनाच स्थिर राहतो, दुसऱ्या दिशांना स्थिर राहत, ईस्ट वेस्टला स्थिर राहत नाही। असं का? की तो नॉर्थ आणि साऊथ या दोनच दिशांकडे त्याची जो पॅरलल बॉडी असते ती का असते, याचं कारण आहे। तो पुढे काय म्हणतोय बघा, आता पुढे शास्त्रज्ञांनी काय निष्कर्ष काढले। ही गेव अ राउंड शेप to a naturally occurring magnetic rock. He suspended this spherical magnet so that it could turn freely and brought the north pole of a bar magnet near it. The south pole of the magnetic sphere was attracted towards it. त्याने एक प्रयोग केला। नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज स्वरूपात आढळणारा चुंबकीय दगड त्याला गोल आकार दिला त्याने। म्हणजे त्याने काय केलं असेल बरं? यस, त्याने तयार केलं पृथ्वीचं स्वरूप, तेही नॅचरली असलेल्या मॅग्नेटिकच्या दगडापासून चुंबकीय दगड घेतला, त्याला गोल केलं, पृथ्वीचा आकार दिला। आता हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने त्याने तो कुठेतरी टांगला, हँग केलं। त्याला काय केलं? या चुंबकाला त्याने टांगलं, इथे असं मध्यभागी टांगलं कशाच तरी सहाय्याने, की तो मुक्तपणे फिरू शकेल। आणि मग एक त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला। उत्तर ध्रुव त्याने काय केलं? पट्टी चुंबकाचा एक जो पोल आहे नॉर्थ पोल, तो त्या सस्पेंडेड त्या राऊंड शेप स्फिरिकल मॅग्नेटकडे त्याने ते आणलं। काय झालं असेल बरं? तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला, म्हणजे त्या राऊंड शेप मॅग्नेटचा जो साऊथ पोल होता तो नॉर्थकडे अट्रॅक्ट झाला। म्हणजे नॉर्थकडे नॉर्थ अट्रॅक्ट झाला नाही, साऊथ अट्रॅक्ट झाला। याचा अर्थ प्रत्येक चुंबकामध्ये दोन भाग असतात, एक असतं दक्षिण आणि एक असतं उत्तर ध्रुव, परंतु विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असतं, हे आपण आधीही पाहिलेलं आहे। विच मॅग्नेटिक पोल्स अट्रॅक्ट इच अदर? कोणते मॅग्नेटिक पोल्स एकमेकांना आकर्षून घेतात बरं? त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, अपोजिट। विच पोल ऑफ अ स्फिरिकल मॅग्नेट विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द साऊथ पोल ऑफ द बार मॅग्नेट? म्हणजेच पट्टी चुंबकाचा जो दक्षिण ध्रुव आहे त्याच्याजवळ चुंबकीय गोल, जो मोठा गोल त्याने बनवला होता, त्याचा कोणता ध्रुव येईल? दक्षिण ध्रुवाजवळ कोणता ध्रुव येईल? तर साऊथ जवळ कुठला येणार आहे? आपण जर अपोजिट म्हटलं तर नॉर्थ पोलच त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे। त्यानंतर पुढचं आपण बघूया। द नॉर्थ पोल ऑफ अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट सेटल्स इन द डिरेक्शन ऑफ द जिओग्राफिक नॉर्थ पोल ऑफ द अर्थ। जो आपण मोठा चुंबकीय गोल टांगलेला आहे, तर टांगलेल्या चुंबकाच्या उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिर होतं। म्हणजेच बघा, एक त्याने तयार केलेला आहे राऊंड शेप घेऊया आपण, एक त्याने पृथ्वीचं एक मॉडेल तयार केलंय चुंबकाचं। आता ते जेव्हा हवेमध्ये तो फ्रीली सस्पेंड ठेवणार आहे, मुक्तपणे ठेवणार आहे, तेव्हा काय होईल? जी आपली मोठी पृथ्वी आहे, हा आहे तो छोटा तयार केलेला गोल, आणि
हा आहे आपली ओरिजिनल मोठी पृथ्वी. तर हा जो छोटा गोल आहे इथे, याचा जर हा जो पोल आहे इकडचा हा जर नॉर्थ असेल तर तो पृथ्वीच्या साऊथ दिशेला अट्रॅक्ट होईल, लक्षात घ्या. मग आपण जर त्याला साऊथ पोल जरी आणून ठेवला तर आपोआप हा गोल चुंबक फिरेल आणि तो या बाजूला टर्न करेल. याचा अर्थ काय की सारखे पोल एकमेकांना रिपल्ड करतात आणि जे अनलाईक पोल्स आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हा गुणधर्म लागू होतो. म्हणजे पृथ्वी एक मोठा चुंबक आहे आणि त्याच्याकडे विजातीय ध्रुव आकर्षिले जातात. हे सरळ सरळ या उदाहरणावरून स्पष्ट होतं. इट मीन्स दॅट द साऊथ पोल ऑफ सम gigantic magnet must be near the geographic north pole of the earth and the north pole of that magnet near the geographic south pole of the earth. म्हणजेच विजातीय ध्रुवांचं आकर्षण. Gilbert inferred from this that the earth itself a gigantic magnet, however the south pole of this magnet must be near the geographic north pole of the earth while the magnetic north pole is near the geographic south pole. इतक्या क्लिअरली त्याने त्याच्यामध्ये स्टेट केलंय की म्हणजे बघा त्याने काय म्हटलंय, पृथ्वी, आता ही जर पृथ्वी आहे आणि हा त्याने तयार केलेला पृथ्वी गोल आहे असं आपण थोड्या वेळ समजूया. हा आहे पृथ्वी गोल हो, आणि हा त्याने टांगलाय कुठेतरी टांगलाय. आता आपण इथे त्यांना नावं पण देऊया. हा आहे नॉर्थ पोल आणि हा इकडचा आहे साऊथ पोल. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने हे साऊथ आणि नॉर्थ हे दोन पोल आहेत. तर हे काय होणार आहेत, पृथ्वीचा जर साऊथ या दिशेला असेल तर हा नॉर्थ पोल या दिशेकडे अट्रॅक्ट होईल. आता पृथ्वीचा नॉर्थ पोल जर इथे असेल तर हा साऊथ पोल इथे अट्रॅक्ट होईल. आता तुम्ही असं समजा थोडंसं उलट की जर मग पृथ्वीचा साऊथ पोल इकडे आहे, नॉर्थ पोल इकडे आहे, तर इथे असलेला नॉर्थ काय होईल, हा फिरून इकडे येईल आणि ह्या साऊथकडे अट्रॅक्ट होईल. याचा अर्थ विजातीय, म्हणजे तो चुंबक फिरेल, हा चुंबक गोल फिरेल आणि विरुद्ध दिशांकडे तो जाईल. त्याचा नॉर्थ साऊथकडे जाईल आणि त्याचा साऊथ नॉर्थकडे जाईल. हे लक्षात ठेवा. आणि ह्याच पद्धतीनं त्याने आपल्या समोर मांडलं की कशा पद्धतीने भौगोलिक दक्षिण ध्रुवाला या चुंबकाचा उत्तर ध्रुव आकर्षिला जातो आणि भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे या चुंबकाचा दक्षिण ध्रुव आकर्षिला जातो. अशा पद्धतीने आज आपण पाहिलं पृथ्वी कशा पद्धतीने इटसेल्फ अ बिग जायंटिक मॅग्नेट. सो खूप मोठा प्रचंड चुंबक आहे पृथ्वी. आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने निडल, मॅग्नेटिक निडल, त्याचा प्रयोग काय आहे, कशी तयार करता येईल आणि त्याविषयीची सखोल माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.